हे ॲवोकाडो अत्यंत पौष्टिक असते हे. तर हे फार क्वचित मिळते, आपल्याकडे पुण्याला वगैरे मिळते हे, तिकडं आपल्या भागात मराठवाड्यामध्ये मिळत नाही. हे अत्यंत ह्याने डी विटॅमिन वाढते आणि खूपच पौष्टिक असं आरोग्यदायी हे फळ आहे. तर हे आपल्याला फोडून आपल्याला त्याचं सँडविच करायचं, सँडविचमध्ये घालायचं आहे आपल्याला. आपण हे काढून घेऊयाचं मगच सगळं. आपल्याला जे सँडविच करायचं आहे त्याच्यासाठी हे आपण ॲवोकाडो एक बारीक मग त्याचं सगळं काढून घेतलेलं आहे, मगच काढून घेतले सगळं. आणि हे असं सगळं त्याच्यामधलं काढून आपण हे सल्फट टाकून दिलेले हे सगळं ॲवोकाडोचे बारीक करून घेतलं आहे असं चमच्यानं. त्याच्यामध्ये टाकला चाट मसाला, तिखट आणि मीठ आणि अर्ध लिंबू पिळून घेतलं आहे याच्यामध्ये. आपण हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आणि हे कांदा चिरून घेतला आहे एक मोठा, 2 टोमॅटो छोटे छोटे बिया काढून स्वच्छ करून धुवून चिरून घेतलेले, एक काकडी किसून घेतलेली आहे आपण. आणि त्याच्यासाठी लागणारं ब्रेड, त्याच्यासाठी लागणारा चाट मसाला आणि ऑरेगॅनो. ह्याला आपण चीज आणि मिरपूड टाकली तरी चालते. आता ह्याला आपण ॲवोकाडोला लावून घ्यायचं. ॲवोकाडो ह्याला सगळं ब्रेडच्या स्लाईसला आधी सुरुवातीला असं लावून घेतले. अत्यंत पौष्टिक आहेत हे. याला काही बटर नाही किंवा चीज नाही, काहीच आपण घातलेलं नाही, एकदम साधे लहान मुलांसाठी. त्याच्यावर आता कांदा घातला हा, नंतर याच्यावर टोमॅटो असं घालून घ्यायचं. नंतर ही किसलेली काकडी, नंतर ह्याला थोडंसं ऑरेगॅनो टाकायचं, थोडंसं असं थोडं ऑरेगॅनो टाकलं. आता ह्या स्लाईसला आपण हे लावून घ्यायचं ॲवोकाडो. तुम्हाला सांगितलेलंच आहे मगाशी मी, याला सगळा तिखट, मीठ आणि चाट मसाला टाकू. मीठ घातलेलं नाही, चाट मसाला आणि तिखट घातलेलं आहे. असं लावून घ्यायचं स्लाईसला छान. अशी स्लाईस ह्याला लावून घ्यायची. आणि तवा आपण गॅस चालू केलेला आहे, तव्यावर असं हे ठेवायचं आणि ह्याला साजूक तूप असं टाकून घ्यायचं सगळीकडून. 2-2 मिनटाला आपण असं खालीवरी करून घ्यायचं. असं सगळीकडून तूप सोडलं, घरचं साजूक तूप सोडलेलं आहे आपण. हे एकदम हेल्दी केलेलं आहे. ह्याला आपण ना चीज टाकले ना काहीच टाकलेलं आहे नाही, दुसरं कसले मसाले टाकलेले नाहीत. तर आपण हे तूप लावलेले आणि तवा गॅस चालू करून आपण ह्याच्यावर हे ब्रेड ठेवलेले. आता हे 2 मिनटं ठेवायचं आणि पुन्हा त्याला सुलटं करायचं. हे असं ह्याला उलटून घ्यायचं, तसंच भाजून घ्यायचं आहे ब्रेड. छान, खूप छान होतं हे. 2 मिनटांनी, परत 2 मिनटांनी अजून ह्याला उलटून घ्यायचं. छान लाल गुलाबी कलरवर असं भाजून घ्यायचं. हे असं उलटून घ्यायचं ह्याला अजून. बघा असं तुम्ही पाहू शकता किती लाल लाल छान गुलाबी कलरवर झालेलं आहे. असं छान लाल झालं की ह्याचे आपल्याला 2 भाग करून घ्यायचे. असेच हे असे 2 भाग करून घ्यायचे आपण. हे असेच काढून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता हे असे 2 भाग करून घ्यायचे आपण आणि असे सर्व करायचं.
द्यायचे खाण्यासाठी. हे आपण वरचा ब्रेडची साईज काढून ठेवायची आणि मग असे खालचे ब्रेड घेऊन आपल्याला तयार करायचे.